आता एक मोठी बातमी आहे। एसटी कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी संपावर गेलेले आहेत आणि त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। कर्मचारी कृती समितीची मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक होणार आहे। या बैठकीत संपावर तोडगा निघेल का याकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलंय। वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता ही बैठक होणार आहे। या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा होणार आहे। एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे। तर काल उद्योग मंत्री उदय सामंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली होती आणि या चर्चेतून मार्ग न निघाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं म्हटलंय। सरकार मागण्यांबाबत सकारात्मक असून सणासुदीच्या काळात आंदोलन करून प्रवाशांची गैरसोय करू नये असं आवाहन सामंत यांनी केलंय। मात्र मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेण्यास संघटनेनं नकार दिल्यामुळे बैठकीत आता तोडगा निघू शकलेला नाहीये। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील मोठा प्रतिसाद मिळतोय। जिल्ह्यातून अनेक बसेस नियोजित स्थळी जाण्यासाठी सुटल्या नसल्यानं अनेक प्रवासी बस स्थानकावर अडकून पडलेत। जोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी लागू करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका एसटी कर्मचारी संघटनांकडून घेण्यात आली आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा आगारातील एसटी कर्मचारी संपावर गेलेले आहेत, त्यामुळे चोपडा बस स्थानकातील सर्व एसटी बस बंद होत्या। त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसलाय। राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यानं एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं। याचा थेट फटका राज्यभरातील एसटी प्रवाशांना बसला। राज्यातील 251 आगारांपैकी 59 आगार हे पूर्णपणे बंद झाल्यानं एसटीची सेवा विस्कळीत झाली। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडनं यावर्षीच्या गणेशोत्सवादरम्यान मंडळांना तात्पुरती नवीन वीज जोडणी देण्याचं जाहीर केलेलं आहे। ही वीज जोडणी घरगुती दरात आकारली जाणार आहे, त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी अधिकृत तात्पुरती वीज जोडणी घ्यावी अशी विनंती महावितरणानं केली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्यातच गणेशोत्सव तोंडावर आलाय। गणेश मूर्ती विक्रेत्यांनी गणेश मूर्तींच्या किमतीमध्ये 30% वाढ केली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांचा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे। पुणे शहरात डेंग्यूचा संसर्ग वाढला असून रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होते। यामुळे रक्ताच्या पिशव्यांसह प्लेटलेटची मागणी देखील वाढलेली आहे। मात्र शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्तासह प्लेटलेटचा पुरेसा साठा नसल्यानं रुग्णांच्या नातेवाईकांना धावपळ करावी लागते। मुंबई पालिकेच्या केईएम रुग्णालयानं जुलैमध्ये एक हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली होती। मात्र या शस्त्रक्रियेनंतरच्या गुंतागुंतीनंतर हृदय प्राप्तकर्ता महेश पडव यांचा ऑपरेशन झाल्यानंतर 40 दिवसांनी मृत्यू झालाय। दिवाळी आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांनिमित्त कोकणात फिरायला जाणाऱ्यांची मोठी गर्दी असते। कोकणात जाण्यासाठी आता या स्पेशल ट्रेनची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। दिवाळी, छठपूजा आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांच्या निमित्तानं 4 स्पेशल ट्रेन्स धावणार आहेत। तांत्रिक सुधारणांनंतर पासपोर्ट सेवा पोर्टल वेळेपूर्वी सुरू झालेला आहे। पासपोर्ट सेवा वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार सेवा पोर्टल आणि जीपीएसपीनं 1 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 7 वाजल्यापासून पोर्टल सेवा सुरू केलेली आहे। देशातील प्रतिष्ठित संस्थांपैकी एक असलेल्या IIT मुंबईचे प्लेसमेंट सत्र 2024 संपन्न झालेलं आहे। कॅम्पस ड्राईव्हद्वारे सुमारे 75% विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत आणि या प्लेसमेंट सत्रात 388 कंपन्यांनी नोंदणी केली आणि 364 कंपन्यांनी ऑफर दिल्या आहेत।